आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्व स्वागत करतो. आजचं वचन घेऊन वाचूया 2 कोरिन्थीकरस 3:17. प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे मोकळेपणा आहे. हालेलुया. आपण या वचनमध्ये काय बघत आहात की जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे मोकळेपणा आहे. तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही कमवले असेल. तुम्ही आता विचार करत असेल, आता मी कमवून बसलोय, मला काही टेन्शन नाही, पण माझ्या हृदयात माझ्या मनात एक शांतपणा नाही आहे. मी जे पण काय काम करतोय, कसला पण काम असू द्या, त्याच्यामध्ये मला माझ्या हृदयाला चांगले वाटत नाही. का वाटत नाही? कारण प्रभूच्या आत्मा तुमच्या मनामध्ये नाही. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या प्रभूला ग्रहण करताल, प्रभूला बोलताल की प्रभू मला तुझा आत्मा दे, मग मी जिथे जे काय काम करतो, जे काय बोलतो, प्रभू तू माझ्या सोबत राहून तू मला आशीर्वादित कर, हे जेव्हा तुम्ही प्रभूला बोलताल, आपला पूर्णपणे प्रभू समोर ग्रहण करताल, तेव्हा प्रभू तुमच्या समोर येईल. प्रभू तुम्हाला त्याचा आत्मा देईल आणि प्रभू तुम्हाला स्पर्श करून तुमच्या मनात मोकळेपणा देईल. तुम्ही जे पण काय काम करणार, काही असू द्या, किंवा त्या कामात तुमचं असफल पण झालं, जे काम तुम्ही करताय ते असफल पण झालं, मी गॅरंटी देतो प्रभू तुमच्या मनात, तुम्ही हे असं झालंय की हे काम माझ्यासोबत झालं नाही, तुम्ही त्याला कोसणार नाही, तुम्ही त्याला हे बोलणार नाही की अरे बाबा हे नाही झालं, झालं असं होणार. तुमच्या मनाला काही जास्त ठेस नाही पोहोचणार. हे मी बोलतोय. परमेश्वर आजच्या वचन जसे बोललेलं आहे, तुम्ही आता जे तुम्ही वचन बघताय, तुम्ही हे वचन जेव्हा परमेश्वराच्या समोर बोलणार, परमेश्वराला मागणार की परमेश्वर देव बाप्पा मला तुझी आत्मा दे, मला तुझी आत्मा देऊन माझ्या मनात मोकळेपणा दे, मी जे पण काम काही पण करत असेल, तू त्या कामामध्ये मला स्पर्श कर, तू हे माझ्या सर्व जे पण करतोय तू करशील, मी विश्वास करतोय. तुम्ही जेव्हा आपला पूर्ण विश्वास देवावर ठेवणार, तेव्हा देव तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या मनात मोकळेपणा देईल. चला येऊ आपण प्रार्थना करून परमेश्वराच्या नावाची महिमा करू. धन्यवाद करतो देवा, तुझ्या गोड नावाचं परमेश्वर आम्ही स्तुती करतोय देवा. परमेश्वर हे चांगला वेळ दिला त्याकरता कोटी कोटी धन्यवाद. परमेश्वरा आजचे जे वचन तू परमेश्वर आम्हाला दिले, परमेश्वर त्या वचनाला तू परमेश्वर तू आशीष करून दे. परमेश्वर तुझ्या नावाची महिमा होण्याकरता परमेश्वर तुझी आत्मा परमेश्वर आमच्या हृदयात येण्याकरता परमेश्वर मी प्रार्थना करतोय राजा. जे काही लोक परमेश्वर या व्हिडिओ बघत असताल परमेश्वर, तू त्या सर्वांना आशीर्वादित कर परमेश्वर. तुझ्या नावाची महिमा परमेश्वर आमच्या द्वारे होण्याकरता मी प्रार्थना करतोय परमेश्वर आम्ही सर्वांना परमेश्वर आलेल्या तुझ्या हातात सोपतोय. ही छोटीशी प्रार्थना ऐक आणि कबूल कर माझ्या पिता. आमेन.